गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सामवर्षी कृषी कार्यालयामार्फत कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आंदोलन पुकारले होते. त्या अनुषंगाने संघटनेने दिनांक 10/2/2025 रोजी बैठकीस बोलावून कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची 15 दिवसात पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत कृषी सहाय्यकांच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्यांना मान्यता देण्यात आलेली नाही किंवा सोडविण्यात आल्या नाही. या सर्व मागण्यांना बगल देत महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत कृषी सहाय्यक यांच्या मागण्या सोडविल्या नाही. नंबर 1, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त देण्यात याव्या. कृषी सहाय्यकांचे बदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी निर्माण करणे. 3, कृषी विभागामधील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही. नंबर 4, कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावरील कामकाजासाठी कृषी मदतनीस देणे. निर्विष्ट वाटपाबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यामध्ये सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सदर घटनेचे सहभागी पदाधिकारी श्री मोरली LV काकडे, NW कन्नाके, RP मडावी, PK वाल्ले, UC खंदारे, TB मुंडे, GM सोमलकर, स्मिता निमगडे, BG कोहाडे, रोशनी मेश्राम, दामिनी मेश्राम, श्री MM बागडे सदर संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. सदर मागण्यांची पूर्तता प्रशासनाने लवकरात लवकर करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष स्मिता निमगडे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कालिदास बुरांडे, तालुका प्रतिनिधी चामोर्शी. म्हणजे मॅडम, आज जे आंदोलन सुरू आहे तुमचं, तर कुठल्या विषयाला अनुसरून कुठल्या मागण्या आहेत आपल्या कार्यालयाच्या वतीने? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी कृषी सहाय्यक SD निमगडे, लखमापूर बोरी, तालुका चामोर्शी. सर, आमचं महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं आंदोलन येत्या म्हणजे जवळपास 5 मे पासून हे आंदोलन आमचं सुरू आहे. आमच्या आंदोलनामध्ये आमच्या काही कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांच्या या रास्त मागण्या आहेत आणि त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही दिनांक 5 मे पासून कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे. सर्वप्रथम सर, 5 तारखेला आम्ही काड्याफिती लावून कार्यालयासमोर आंदोलन केलं. त्या 5 तारखेपासून आमचं काम सुरू होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलोत, कार्यालयीन व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलोत आणि तिसऱ्या दिवशी आम्ही 1 दिवसीय सामूहिक रजा घेतली आणि 4थ्या दिवशी आम्ही धरणे आंदोलन माननीय कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. तिथे सुद्धा आम्ही निदर्शनास आणून दिले की आमच्या काही रास्त मागण्या त्या पूर्ण कराव्या. नंतर आम्ही 15 तारखेपासून संपूर्ण काम बंद केलेलं आहे आणि 19 तारखेला पण आम्ही 21 तारखेला आम्ही नागपूर जिल्ह्याला विभागीय सहसंचालक नागपूर यांच्यासुद्धा निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही नागपूर स्तरावर पण आंदोलन केलेलं आहे. सर, आमच्या काही रास्त मागण्या आहेत. आम्ही कृषी सहाय्यक हा कृषी विभागाचा कणा आहे आणि कृषी सहाय्यक हा कृषी खात्याचे अनेक जे कामं आहेत, मग ते ऑफलाईन असोत की ऑनलाईन असोत, ते कामं ते विभागाच्या योजना, या प्रत्येक योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम हे कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक करत असतो. तर मग त्या अनुषंगाने आम्हाला काही काम करताना अडचणी येत असतात. तर त्या अडचणीच्या अनुषंगाने आमच्या काही रास्त मागण्या आहेत ज्या आम्ही सरकारला सांगू इच्छितो की ते आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या. सर्वप्रथम आमची एक अशी मागणी आहे सर की कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा. तर यास्थळी मी सांगू इच्छिते की कृषी सेवक हा 3 वर्षाचा कार्यकाळ असतो सर आणि त्या कार्यकाळामध्ये कृषी सेवकांना सुरुवातीला 3,000 रुपये, नंतर 6,000 रुपये आणि सद्यस्थितीमध्ये 16,000 रुपये मानधन हे सरकार देत आहे. तर आमच्या या मागण्या अशा आहेत की सेवकाला आणि कृषी सहाय्यकाला हे काम समान असतंय, परंतु वेतनामध्ये समानता नाही. त्या अनुषंगाने जर विचार केला सर, तर 16,000 रुपयामध्ये आज महागाई वाढलेली आहे. तर खरंच काय 16,000 रुपयामध्ये त्यांचा उदरनिर्वाह किंवा ह्या कृषी विभागामध्ये काम करताना त्यांना आर्थिक अडचणींना समोर जावं लागते आहे. तर त्यांना
तुटपुंज्या मानधनामध्ये त्यांचा प्रपंच चालवणे हे कठीण होत आहे. तर आमची सरकारला एवढीच विनंती आहे की समान काम आणि समान वेतन ते देण्यात मिळालं यावं. पाहिजे, बरोबर. ही त्यांनी त्या निर्णयामध्ये बदल करून आम्हाला कृषी सेवक पद रद्द करावा. दुसरी मागणी अशी आहे सर की कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी मदतनीस देण्यात आले नाही. काही काळापूर्वी आम्हाला कृषी मित्र देण्यात आले होते, परंतु सरकारने ते काढून घेण्यात आले. तर मला असं म्हणायचं की आम्ही कोणाचा हेवा करत नाही, परंतु तलाठी आणि ग्रामसेवक यांना काम करण्यासाठी मदतनीस दिले आहेत. तलाट्यांना कोतवाल दिले आहेत, कार्यालयात एक शिपाई असतो, परत ग्रामसेवकांना पण ऑपरेटर असतो आणि शिपाई सुद्धा असतो. आमचं काम असं आहे सर की विभागाच्या योजना शेतकऱ्यांमध्ये पोहोचवायच्या म्हटल्या की लगेच आम्हाला शेतकऱ्यांशी संपर्क साधावा लागतो आणि त्याही अनुषंगाने कृषी सहाय्यकांकडे जवळपास 15 ते 20 गावापर्यंत हे कार्यरत क्षेत्र असते. या अनुषंगाने जर विचार केला सर की कुठलीही माहिती जमा करायची म्हटली तर एका कृषी सहाय्यकाला तात्काळ माहिती देण्याचे आदेश शासन पारित करीत असते. तर त्याचा जर विचार केला तर आमच्याकडे 15 ते 20 गावं असल्यामुळे आम्ही शासनाला तात्काळ माहिती देण्यास आम्हाला अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्यातल्या त्यात आम्हाला मदतनीस नसल्यामुळे स्थानिक पातळीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीला आम्हाला समोर जावं लागते. सरकारने जर का आम्हाला मदतनीस दिला तर आमचे जे स्थानिक पातळीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आम्हाला काम करण्यास सोयीस्कर होईल. परत तिसरी मुद्दा आमचा असा आहे सर की लॅपटॉपची मागणी आमची आहे. लॅपटॉप कसं आहे की आजपर्यंत बऱ्याच योजना या सगळ्या आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.